सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी पर्व नवे स्टोरीचे 63 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुन रावांनी तर मयुरीच्या पाळीतल्या पहिल्या दिवशीच तिच्यासोबत प्रणय क्रीडा केली आणि त्यांची तर चांगलीच रंगपंचमी झाली. तिला फार गिल्टी फील होत होतं, पण अर्जुनराव म्हणाले, मयू आहे घालू दे, असाही अनुभव आला, डोंट माइंड, तू वाईट वाटून घेऊ नकोस. आणि त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला आणि तिच्या पोटाची जळजळ कमी झाली. वेदना कमी होऊन तिला झोप लागली. आणि काय भानगड होती कुणास ठाऊक, की तो एक मयुरीला लागलेला मानसिक रोग होता कुणास ठाऊक. तिच्या पोटामध्ये इतकं दुखायचं, पण या दिवसात त्यानं जवळ घेतलं आणि पोटावर हात ठेवला की तिच्या वेदना पळून जायच्या आणि तिला बरं वाटायचं. मग असेच काही दिवस गेले. अभि आणि मितूनं एक कॉन्फरन्स कॉल केला, दोघांमध्ये कॉमन, आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही गोव्याला निघालो आहे. मला कोण कोण जॉईन होते त्यांनी पटकन व्हा. आणि चैतन्य म्हणाला, तुझ्या गाडीत रिकामी जागा आहे का, तर येतो. आणि अर्जुन चिडून म्हणाला, भिकारड्या, तुला सतत भीक कशी लागलेली असते रे. 2-2 पगार कुठं ओढ्यामध्ये टाकतोस की नदीत, कुठं ठेवतोस कुठं इतका पैसा. आणि निर्लज्ज चैतन्य म्हणाला, 2 मोठे खड्डे घेऊन रानात पैसे पुरले आहेत, येतोस का उकरायला, चल ये. आणि अर्जुन म्हणाला, आय घाल्या, ते 2 खड्डे तर मी उकरणारच, पण 3रा खड्डा पण तिथं काढणार आणि त्यात तुला पुरणार, नालायक कुठला. आणि अभि म्हणाला, अरे तुम्ही गप्प बसा रे, सारखं कुत्र्या मांजरासारखं का भांडता तुम्ही. आणि आता अर्जुनराव अभिला एक सणसणीत शिवी टाकत म्हणाले, तुझ्या आईला लावला टांगेवाला, आधी तू मला सांग की तू असा अचानक गोव्याला कसा निघालास आणि हे जाण्याचं प्लॅनिंग करतोस आणि आम्हाला आत्ता सांगतोस का, आम्हाला सोडून निघाला. तू एकट्यानं जायचं प्लॅनिंग का केलं ते सांग. तुला तुझ्या मिठू पोपटासोबत एकट्याला गुलुगुलू करायचं आहे का, हातात हात घालून. मित्र जड झाले का रे भाड्या. आणि आता अभि डोकं खाजवत म्हणाला, यार काय करू, मी तुझी इच्छा होती. आणि मेघा म्हणाली, असं का भाऊजी. आणि मिताली, काय गं, आम्हाला सोडून जाण्याची तुझी इच्छा होती का, दिस इज नॉट फेअर. आणि मितालीसुद्धा थोडी अभिकडे बघून डोळा मारत म्हणाली, नाही गं मेघा, अगं ही ना अभिची आयडिया होती. आणि आता त्या दोघांना बरोबर कॅच करत राहुल म्हणाला, येस, मला आता कळलं या दोघांची मिलीभगत आहे. आणि अर्जुन हे दोघे एकमेकांवर टोलवाटोलवी करत आहेत. खरं तर या दोघांना सुद्धा एकट्यानं फिरायचं आहे गोवा. आणि आता त्या दोघांना अर्जुनच समजून घेत म्हणाला, मग त्यांचंही बरोबरच आहे, आपल्या सगळ्यांचा कधी मेळ बसणार. मग त्या लव बर्ड्सनी काय म्हातारं झाल्यावर जायचं की काय गोवा फिरायला. यार, आपल्या अडचणी तर आयुष्यभर सुरू राहणारच आहेत. एकदा महाबळेश्वरला सगळेजण गाडीत घेऊन गेलो होतो बायका, तसं गोव्याला जाणं शक्य नाही ना, असं वाटतं. आणि म्हणून अभि, तू आणि मितूनं घेतलेला डिसिजन मला आवडला. आणि आता मिताली खरं बोलत म्हणाली, थँक्यू अर्जुन भाऊजी, तुम्ही आम्हाला समजून घेतलं. अहो खूप इच्छा होती जायची, पण आपला काही मेळच बसेना, आणि म्हणून आम्ही निघालोय. पण आपण सगळे निघालो ना की आम्ही येऊ ना तुमच्यासोबत सुद्धा, नो प्रॉब्लेम. आणि कोमल म्हणाली, पण आता तिथं जाऊन काय करणार तू, त्या बीचवर विदेशी बायका असतात बरं का. आणि मयुरी थोडा चावटपणा करत हसत म्हणाली, कोमल, अगं आपली मी तू काय देशी आहे का, ती सुद्धा फॉरेन रिटर्न आहे की, लक्षात आहे ना, अमेरिकेत राहिलेली आहे ती. मग आता ती सुद्धा गोव्यामध्ये जाऊन त्या फॉरेनरसोबत मॅच होणार म्हणजे होणार. आणि आता मितालीला इकडून लतानं तिच्या फोनवर कॉल केला, तिला चिडवण्यासाठी एकांतामध्ये, कारण गोव्याची ट्रिप म्हणजे आणि जोडीनं जायचं म्हणजे चिडवणं आलं. आणि या सगळ्या रॉयल बॉयजमध्ये असं एकमेकींना चिडवता येत नाही ना खुल्लम खुल्ला. मग आता मितालीचा फोन वाजला आणि ती तिथून उठली आणि तिचा फोन घेऊन बाजूला गेली. आणि कोमल लगेच म्हणाली, काय घेतलंस तू घालायला, बिकिनी घेतलीस का,
आणि लतानं विचारलं, कोण कोण निघालाय? छोट्या आबीला पण घेतलंय हो का? घेऊन चाललात ना त्याला? आणि मिताली हसून लाजत म्हणाली, नाही, आम्ही दोघेच निघालोय. आणि आता मेघा म्हणाली, अगो बाई बाई, आता काही खरं नाही एका मुलीचं. मग आता ऑल नाईट ऑल डे मज्जाच मज्जा. असं म्हणून मेघा मी तुला चिडवत होती आणि जा जीवाचा गोवा करून या असं म्हणत होत्या. आणि मग मयुरी म्हणाले, अगं पण मी तू गुढीपाडवा जवळ आलाय आणि तुम्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाणार होय? आणि मी तुम्हाला काय करणार, जावं तर लागेल. हॉटेलचं बुकिंग केलं आहे ना 1 महिना अगोदर, आणि घरी आहेत ना आई बाबा, ते गुढी उभारतील. आणि लता म्हणाली, आणि मग तुम्ही तिकडे तुमच्या प्रेमाची गुढी उभा करा बरं का, हां, गोव्याच्या किनाऱ्यावर. अशी सगळी मस्करी करून त्यांनी फोन ठेवला. आणि इकडे अभिला सगळे रॉयल बॉय चिडवायला लागले आणि म्हणाले, का रे, पुन्हा रंगात आला की काय तू? आणि बायकोला सेकंड हनीमूनला घेऊन निघालास ना तिकडे? आणि अभि म्हणाला, नाही रे, असं काही नाही. आणि अर्जुन म्हणाला, असं नाही तर कसं आहे भाड्या, खरं खरं बोल. आणि अभि म्हणाला, अरे US वरून आल्यापासून तुला लॉंग ट्रिपला कुठे घेऊन गेलो नाही, आणि तिची इच्छा आहे जायची, तर म्हटलं चल आणतो फिरवून. आणि मग अर्जुननं सगळं विचारलं, राहण्याची सोय, खाण्याची सोय, अशी चौकशी केली. आणि अभि, तुझी पिण्याची सोय तिथं भरपूर होईल बरं का. नाही म्हणजे काय आहे, तिथं भात आणि भाज्यासुद्धा बियरमध्येच उकडून देतात, त्यामुळे तुला काही टेन्शन नाही, तू फुल टाईम झिंगत राहणार असं म्हणून सगळे हसत होते. आणि सचिन म्हणाला, जा बाबा जा, जीवाचा गोवा कर, आणि तुमचे फोटो बघतो आणि आम्ही इकडे हवा करतो, कारण तुमचे हॉट फोटो बघून आम्हाला आता खूप खूप गुदमरणार. आणि चैतन्य सचिनची मस्करी करत म्हणाला, आणि मग सचिनला सुद्धा राग येणार, आणि सचिन त्याच्या बायकोला घेऊन थेट कुठे जाणार, तर स्वित्झर्लंडला. आणि अर्जुन म्हणाला, हो ना, आणि इथून स्वित्झर्लंडला जाणार आणि तिथे जाऊन रोमॅन्सचा बँड वाजवणार. चला आता, त्याची पॅकिंग वगैरे आहे, ठेवा फोन. आणि अभि, टेक केअर युअर सेल्फ अँड युअर पार्टनर, नाहीतर जाताना दोघे जाल आणि येताना एकटा येशील. नशेतच बायकोला तिथं विसरून येऊ नको म्हणजे झालं. आणि अभि हसून म्हणाला, नाही रे बाबा, बायको विसरण्याची गोष्ट नाही, चला बाय, असं म्हणून सगळ्यांनी फोन ठेवला. मग आता मितू आणि अभि तर गेले गोव्याला, आणि मयुरीला गुढीपाडव्याच्या दिवशी 6 दिवस झाले. आणि तिचं लग्न झाल्यापासून एक वैशिष्ट्य होतं, कधीही कोणत्या सणाला ती आडवे पिरियड येऊन लांब बसली नाही, त्यामुळे तिचे सगळे सण उत्साहात साजरे व्हायचे. मग सकाळी सकाळी मयुरी अर्जुनरावांना म्हणाली, अर्जुनराव, लिंबाचा ढाळा घेऊन या, बाकी सगळी तयारी झाली आहे. आणि अर्जुनराव शेतावरच्या लिंबाच्या झाडाची कहाणी सांगत बसले आशूला, आणि म्हणाले, बरं का आशू, आम्ही त्या झाडावर चढायचो आणि लहानपणी आम्हाला म्हणायचे, या झाडावर चढू नका, त्या झाडावर भूत असतं. आणि आशू म्हणाला, बाबा, आता चढता का तुम्ही झाडावर? आणि चावट अर्जुनराव मयुरीकडे बघून म्हणाले, हो, चढतो की. आणि तिनं तिकडून त्याच्याकडे रागात बघितलं. आणि आशू म्हणाला, पण बाबा, मला पण शिकवा ना झाडावर चढायला. आणि अर्जुनराव त्याला म्हणाले, ए भाड्या, आधी लग्न तर होऊ दे, मग झाडावर बसायला शिक. आणि मग तो म्हणाला, बाबा, तुम्ही टांगेवाल्याची शिवी देतो, तो टांगेवाला कुठं असतो? आणि मयुरी हसून म्हणाली, तो टांगेवाला असतो ना, तुझ्या बाबांच्या डोक्यावर बसलेला असतो, सारखे घाणेरड्या शिव्या देतात. आणि हो, पटकन जा, 8 वाजायच्या आधी तरी गुढी उभारूया. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू, तुझी रंगरंगटी झाली का? ते सगळं झालं तरच गुढी उभारणार. आणि ते म्हणाले, हो, हे काय, रांगोळी काढली की झालंच, आणि आता आंघोळीला जा, हो, तुमच्या गप्पा नंतर मारा. आणि आता तो जाणार इतक्यात लहान बाळ उठलं, आणि त्याला घ्यायला जाता जाता तिने अर्जुनरावांना बाथरूममध्ये ढकललं. छोट्या बाळाला पुन्हा झोपवलं, आणि अर्जुनरावांनी बाथरूममधून मोठ्यानं हाक मारली, मयूर, टॉवेल. आणि मयुरी पुन्हा पळत पळत टॉवेल घेतला आणि आशूकडे देत म्हणाली, तुझ्या बाबांना टॉवेल दे. आणि आशू टॉवेल द्यायला गेला, आणि अर्जुनराव आशूवर काट मारत म्हणाले, भाड्या, तुझं नाव मयू आहे का? तू का आलास? आणि आशू तोंड वाकडं करत पुन्हा गेला आणि म्हणाला, आई, तुझी तू जा, ते तुला बोलवत आहेत, मी नाही चालत त्यांना. आणि आता हे ऐकून तिनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, या माणसाचा हट्टीपणा कुठवर चालणार काय माहीत. अहो, तुम्हाला काही कळतं का? असं म्हणून ती टॉवेल द्यायला गेली,
आणि तो टॉवेलसह तिचा हात पकडणार इतक्यात तिनं हात मागे घेतला आणि म्हणाली, अर्जुनराव, खट्याळपणा करायचा नाही, माझा हात पकडायचा नाही. आणि अर्जुनराव चावटपणा करत म्हणाले, मग पाठव शेजारणीला टॉवेल घेऊन, तिचा हात पकडतो, मग तुला आवडेल ना. बायको, तू जितका उशीर लावशील ना की जास्त उशीर लागणार गुढी उभारायला, एवढं लक्षात ठेव. आणि ती म्हणाले, असं कुठं असतं का. आणि अर्जुनराव म्हणाले, असं कुठं नसतं ते सांग, सगळीकडे असतं. आणि आता या आडवट माणसाला कुठं बोलता, म्हणून तिनं त्याच्या हातात टॉवेल दिला आणि म्हणाली, घ्या, काय करायचं ते करा. आणि आता अर्जुनरावांना फ्री हिट मिळाली म्हटल्यावर ते गप्प बसतील का. त्यांनी तिचा हात पकडला आणि घेतली आतमध्ये ओढून आणि मिठीमध्ये घट्ट पकडली. तसं तिने दोन्ही हात तिच्या आणि त्याच्या छातीच्या मध्ये पकडले उभे. मग त्यानं पुन्हा तिचे दोन्ही हात बाजूला घेतले, छातीला छाती चिटकवली आणि म्हणाला, मयू, मला आंघोळ घाल ना, आज पाडव्याची, नवीन वर्ष आहे की नाही, मग नवरा कसा चमकला पाहिजे. आणि ती चकित होऊन म्हणाली, म्हणजे तुम्ही अजून आंघोळ नाही केली. आणि अर्जुनराव बेफिकीरपणे खांदे उडवत म्हणाले, नाही, तुझी वाट बघतोय. आणि तू का आंघोळ केलीस, आज आपण बाथरूम रोमॅन्स केला असताना. आणि ती वैतागलीच आणि म्हणाली, बाप रे अर्जुनराव, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही माझं इतकं डोकं खालसं वाटलं नव्हतं. अहो, का असं करताय, करा ना आंघोळ. आणि आता तो तिच्या गालाचा एक किस घेऊन म्हणाला, घाल ना गं बायको आंघोळ, हल्ली तू येत नाही हं आंघोळ घालायला, दिवाळीत एक दिवस घालतेस, तेवढंच काय ते. ती म्हणाली, आता मला 2 मुलं आहेत, त्यांचं बघू की तुमचं बघू. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू, मला जर माहीत असतं ना मुलं झाल्यावर तू माझ्याकडे दुर्लक्ष करशील, तर मी तुला आयुष्यभर एकही मूल होऊ दिलं नसतं. आणि ती म्हणाली, काय केलं असतं मग, आणि लोकांनी मला वांजोटी म्हणून चिडवलं असतं, त्याचं काय. आणि अर्जुनराव म्हणाले, जाऊ दे ना तो विषय, घाल पटकन आंघोळ, तू ना माझं पटकन ऐकत नाहीस म्हणून विषय वाढवावा लागतो. आणि तो एक न संपणारा विषय आहे. मी काहीतरी बोलणार, मग तू काहीतरी बोलशील, आणि हल्ली तू गप्प बसतच नाहीस, फार बोलतेस बरं का, त्याऐवजी हात चालव पटपट. आणि तिने पण आता कुठे या माणसाच्या नादी लागता म्हणून त्याला चोळून चोळून आंघोळ घालायला सुरुवात केली. आणि चावट अर्जुनराव म्हणाले, मयू, माझ्या खाजगी क्षेत्रात अतिक्रमण करू नकोस. तशी ती बाथरूममध्ये खूप हसली आणि त्याच्या काखेमध्ये गुदगुल्या करायला लागली आणि म्हणाली, घ्या, केलं अतिक्रमण, आता काय कराल. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, आता काय विचारा करतोय मी, बायकोचा हा इमोशनल अत्याचार गुपचूप सहन करण्यापलीकडे पुरुषांच्या हातात काय असतं का. आणि मग मयुरीने तिच्या खूप खूप भोळ्या नवऱ्याच्या मिशांना साबण लावला आणि पीळ मारून दिला. मग तिने त्याला आंघोळ घातली आणि त्यानं तिच्यासमोर डोकं पकडलं आणि ती म्हणाली, आज सगळं मीच करायचं आहे का अर्जुनराव. आणि अर्जुनराव तिच्या ओठांवर त्याचे थंडगार ओठ टेकवत म्हणाले, माझी आई असती तर तुला नसतं सांगितलं. आणि आता मग काय करायचं. तिने या हट्टी नवऱ्याचं डोकंसुद्धा पुसलं, कारण आज घरी होते ना, मग दिवसभर असाच त्रास देणार होते आणि सगळे लाड करून घेणार होते. आणि मग ती बाहेर आली, लिंबाचा डहाळा वगैरे आणला, गुढी उभारायला सुरुवात झाली. आणि आता आशू हाताखाली होता. तिनं सगळी तयारी करून ठेवली होती, तरीसुद्धा सोबत बायकोच हवी होती. सारखं मयू ते, मयू हे, आणि अशी गाठ मारू का आणि तशी गाठ मारू का, जणू काही यांना काही येतच नाही. इथपासून माणूस तिचा सल्ला घ्यायचा आणि तिला जवळ बोलवायचाच. आणि मग ती सारखी आत बाहेर नाचण्यापेक्षा मी तिथंच येऊन बसते असं म्हणून ती आता तिथंच जाऊन बसली. आणि अर्जुनराव सावटपणा करत म्हणाले, आत बाहेर केल्यावर तुलाच मजा येते ना, त्याच्याशिवाय दुसरं सुख आहे का. तिथं नाही वैतागत आणि इथे त्रास होतोय होय. आणि ती म्हणाली, अहो, देवाचं काम करताना तरी चावटपणा सोडा. आणि अर्जुनराव म्हणाले, देवाने तरी दुसरं काय केलंय, असलंच केलंय तर. आणि मग तिच्या कपाळाला छोटू टिकली बघितली आणि अर्जुनराव म्हणाले, ए बायको, नवरा इतका घसघशीत मोठाच्या मोठा असताना छोटी छोटी टिकली लावून काय करतेस ग, थांब. असं म्हणून तिच्या कपाळावर मोठं मोठं कुंकू लावलं, अगदी ठसठशीत 1 रुपया एवढं. आणि तिच्या भांगामध्ये सुद्धा त्यानं कुंकू भरलं
आणि ती गोड गोड गालात हसली. आणि आता तो दिवसभर असंच ठेवायचं असं म्हणून त्यानं तिला दम दिला. आणि ती म्हणाली, हे तुम्ही नको सांगायला. एक दिवस काय, मी तर महिनाभर काढणार नाही. आणि तुम्ही रोज लावलं तरी मला हरकत नाही. पण तुम्हीच हल्ली विसरून जातात. अर्जुनराव, पूर्वी तुम्ही रोज मला कुंकू लावायचं आठवतं ना? आणि अर्जुनराव म्हणाले, हो ग आठवतं. पण आता या मुलाच्या नादात सगळं विसरतो बघ. आणि सगळं बदलतंय, पण आपलं प्रेम नाही बदलत. आणि मयू भरपूर एन्जॉय केला बघ. भरपूर एन्जॉय केला बघ. बायको मनासारखी होती म्हणून सगळं अनुभवलं. खूप खूप सगळा एन्जॉय झाला. आणि मीना खूप समाधानी आहे तुझ्यासोबत. आणि मग ती हसली. त्यानं गुडीला नारळ फोडला आणि त्यातलं पडणारं पाणी तिच्या तोंडामध्ये वरून गाळू लागला. आणि आशूनं मोबाईल घेतला, फोटो काढला आणि बाबा कसे आईला नारळाचे पाणी पाजतात बघा बघा असं म्हणायला लागला. आणि अर्जुन म्हणाला, मयू एकही थेंब वाया घालवायचं नाही बरं का, नीट आकर. कोकोनट वॉटर म्हणजे अमृत असतं, नीट पी असं म्हणून त्या नारळाच्या पाण्याची धार त्यानं नारळासहित तिच्या तोंडात पकडली. ती सुद्धा पिऊ लागली आणि तिचं अख्खं तोंड भरवून टाकलं या माणसानं. आणि गुढी उभारली. आणि दरवर्षीचा अर्जुनरावांच्या आवडीचा आणि मयूच्या न आवडीचा प्रोग्राम सुरू झाला. तो म्हणजे कडुलिंबाचा पाला आणि गूळ यांचं मिश्रण खाऊ घालणं. आता ती नारळाचं गोड गोड पाणी पिली आणि तिथून सटकणार इतक्यात त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाला, कुठे निघालीस? हा गोडगोड प्रसाद खाऊन जा ना. आणि ती तोंड वाकडं करत म्हणाली, नको ना अर्जुनराव, मला नाही आवडत हे कडू, प्लीज. तुमचा कडवटपणा आहे तितका पुरे. आणि अर्जुनराव म्हणाले, मला कडवट म्हणतेस का? मग आता तुला जास्तच भरवणार आणि माझ्या हातानं भरवणार, म्हणजे कडू नाही लागत. आणि ती म्हणाली, ही कोणती अंधश्रद्धा? तो म्हणाला, काहीही असू दे, बघ आशूनं गुपचूप खाल्लं, मग तू का त्रास देते, खा बरं. आणि तिनं पुन्हा तोंड वाकडं केलं आणि उलटी आल्यासारखं केलं. तसं अर्जुनरावांनी आणखीन मोठा घास पकडला आणि ती पुन्हा हबकली. आणि आणखीन मोठा घास होईल जर आणखीन विरोध केला तर म्हणून पटकन तोंडाचा आ केला. आणि तिने तो कडुलिंबाचा पाला गुळासोबत खाल्ला आणि मुद्दाम म्हणाली, काहीच कडू नाही. आणि अर्जुनराव तिला पकडून म्हणाले, थांब, नवरा कडू आहे म्हणालीस ना, मग माझा कडवटपणा तुला देतो असं म्हणून तिच्या तोंडामध्ये तोंड घालायला लागले. तशी ती पळून गेली आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागली. आणि अर्जुनराव तिला आठवण करून देत म्हणाले, मयू सचिनसाठी सुद्धा पोळ्या. आणि ती हसून म्हणाली, एक्स्ट्रा डाळ शिजत घातलेली आहे. आणि मग सुरू झाल्या सगळ्यांना फोनवर पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला. इतक्यात सचिनही आला दरवाजात आणि आशूला घेऊन गेला. आणि त्यानं मयुरीला जाताना सुद्धा आठवण करून दिली की, वहिनी माझ्यासाठी 5 पोळ्या. आणि अर्जुनराव म्हणाले, हो म्हसोबा, तुझ्या वाटणीच्या करणारच आहे ती. तुला तुझा घास दिला तरच आमची सुटका आहे, नाहीतर मानकुटीवर बसशील माझ्या. आणि सचिन हसून गाडीवर आशूला त्याच्या घरी घेऊन गेला. आणि आता काय, घरामध्ये राजा राणी दोघेच की आणि लहान बाळ. इतक्यात पुन्हा ते लहान बाळ उठलं. आणि अर्जुनराव म्हणाले, हल्ली हा व्यवस्थित का झोपत नाही ग? नक्कीच त्याला दूध पुरत नाही. मग तू वाटलीस की काय? आणि ती त्याला फटका देत म्हणाली, असं काय बोलता? अर्जुनराव म्हणाले, अगं म्हणजे तुला दूध कमी येतं का? आणि ती म्हणाली, त्याची भूक वाढली आहे ना, म्हणून माझं दूध कमी पडतं त्याला. आणि अर्जुनराव, तुम्ही काय म्हणाला होता? 2-2 म्हशी पाळतो बाळासाठी दुधाला, मग आता पाळा की म्हस. आणि अर्जुन म्हणाला, का गं, तुझ्या आईकडून घेऊन ये की म्हस. आणि ती रागात म्हणाली, बरं बरं आणते. आणि अर्जुनराव म्हणाले, नाहीतर राहू दे, नको. आधीच लग्नात गरीब गाय म्हणून ही मारकी म्हस माझ्या पदरात टाकली आणि अजून दुसरी म्हस कशाला? आणि ती लटक्या रागात म्हणाली, नालायक कुठले. मग स्वयंपाक झाला आणि तिने त्याच्याकडे नैवेद्याचं ताट दिलं. त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिली आणि म्हणाली, देवा, माझ्या नवऱ्याला ऐश्वर्य दे, संपत्ती दे, तो मागेल ते सगळं दे. आणि तो म्हणाला, ए बायको, सगळं मला दिलं तर तुला काय राहिलं ग? आणि मयुरी म्हणाली, आधी तुम्हाला तर मिळू द्या, मग ते सगळं तुमच्या छाताडावर बसून कसं घ्यायचं ते मला चांगलंच कळतं. तसे अर्जुनराव खूप हसले आणि म्हणाले, बायको, माझी छाताडावर बसण्याची काही गरज नाही. ऑलरेडी तू माझी हार्ट क्वीन होऊन माझ्या हृदयावर राज्य करत आहे आणि या नवऱ्यासह सगळं तुमचं. असं म्हणून तिला एक गोड मिठी मारली आणि तीही गोड गोड हसून हॅप्पी पाडवा अर्जुनराव असं म्हणून त्याच्या मिठीत गेली. आणि पुन्हा अर्जुनराव म्हणालेच,
नीट बोल गाढवा. आणि यांचं कधी संपणार नाहीच म्हणून तिनं त्याला ढकलून दिला आणि हसून डोळा मारत निघून गेली.